एका गावात सासू आणि सून राहत होत्या. त्यांचं नातं मात्र नेहमीच तणावाचं असायचं. सासूला वाटायचं की सून तिचं म्हणणं कधीच ऐकत नाही, तर सुनेला वाटायचं सासू तिच्यावर अन्याय करते. यामुळे त्यांच्यात रोज भांडण व्हायचे. एके दिवशी गावात एक साधू महाराज आले. त्यांनी लोकांच्या समस्या ऐकून त्यांना उपाय सांगितले. सून साधू महाराजाकडे गेली आणि म्हणाली, सासूबाई सोबत माझं पटत नाही, कृपया मला काहीतरी उपाय सांगा. साधूने एक भरणी भरून औषध दिलं आणि सांगितलं, हे औषध रोज तुझ्या सासूच्या जेवणात टाक, पण हे करताना तुझा स्वभाव बदलायचा. तिला नेहमी हसतमुखाने बोलायचं, तिचं ऐकायचं, तिचं मन जिंकायचा प्रयत्न करायचा. काही दिवसात चमत्कार होईल. सून घरी आली. तिनं सासूनं सांगितलं तसं केलं. सासूला प्रेमाने वागू लागले, तिचा आदर करू लागले, आदर देऊ लागली आणि सासूने हळूहळू बदल पाहिला आणि तिचं वागणं बदललं. सासू सुनेचं नातं पूर्वीपेक्षा खूप चांगलं झालं होतं. काही महिन्यांनी सून साधू महाराजाकडे गेली आणि साधू महाराजाला म्हणाली, सासू आणि माझं नातं खूप चांगलं झालं आहे, कृपया औषध बंद करण्याची परवानगी द्या. साधू महाराज हसले आणि म्हणाले, बाळ, मी दिलेलं औषध साखर होती. खरा चमत्कार तुझ्या बदललेल्या स्वभावामुळे घडला आहे. प्रेम, आदर आणि समजूतदारपणाचं कोणतंही नातं सुधारू शकतं. आणि सासू सुनेचं नातं असंच कायम प्रेमाने पुढे